त्याचं मटीर. केदार, तारिणी, कुठे चाललात तुम्ही दोघंही? शॉपिंग झाली नाही अजून? नाही कौशिकीताई, अहो इकडे पण बघतो ना जरा साड्या, इथे पण असतील ना. बघितलं सुमी आजी, आपल्याला असं वाटत होतं की ताईला साडी सिलेक्ट करायला आपली मदत लागेल म्हणून आलो ना आपण इथे. पण इथे काय, पण ताई तर केदार जिजूच्या चॉईसच्या साड्या घेते. त्याला काय अर्थ आहे? हो मग, एकुलता एक नवऱ्याने मी तिचा. आणि बाकीच्याला काय 4-5 असतात की काय? नाही नाही, इट्स ओके, इट्स ओके. तुम्ही जा, त्या सेक्शन मध्ये जाऊन साड्या बघा. जा. वा, मस्त आहे चहा. अहो तुम्ही घ्या की. हो. आवडला ना? मस्त गोड आहे चहा, अगदी तुमच्यासारखा. तुम्हाला एक सांगू, ज्या क्षणी मी तुम्हाला पाहिलं ना, त्या क्षणी तुम्ही मला खूप आवडला. चुकून झालं. थांबतो, पाण्यात हात घाला. खूप लागलं का? एक मिनिट, काही हरकत नाही. सॉरी खरंच सॉरी, माझं लक्ष काय झालं नव्हतं. चैताली? सगळं ठीक आहे ना? नाही काही नाही, त्यांच्या हाताला भाजला ना त्या. हे कोण? हा माझा दादा मल्हार जाधव. नमस्कार. नमस्कार. बसा ना तुम्ही, बसा. हो, तुम्ही घ्या. वेटर, एक चेअर. एक चेअर घे इकडे. या, बसा बसा. काय मग, कशी वाटली माझी बहीण? खूपच छान आहेत त्या. माझ्याकडून तर होकार आहे. खरंच? न आवडण्यासारखं काहीच नाही आहे यांच्यात. हे अगदी बरोबर बोलला ना. माझी बहीण साक्षात लक्ष्मी आहे, लक्ष्मी. ज्याही घरात जाईल ना, त्या घराची भरभराट होईल. लहानपणापासूनच फार लाडात ठेवलाय मी तिला. कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडू दिली. फक्त आता लग्न करून दुसऱ्या घरी जाणारे म्हटल्यावर थोडी काळजी वाटतेय. हो, मी समजू शकतो, पण तुम्ही काहीही काळजी करू नका. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमची मुलगी आमच्या घरी खूप सुखात राहील. मी कुठल्याही गोष्टीची कमी पडून देणार नाही तिला. पण त्याआधी त्यांचा होकार तरी विचारूयात. काय मग, आवडले का मिस्टर अनिल? हो. वा वा वा, अभिनंदन. अभिनंदन दोघांचं. धन्यवाद. अभिनंदन. इसको शादी करना है मुझसे, मन करता है कि गला दबा दूं. थांब थांब, त्यासाठी आपण आधीच्या बायका बोलवल्या आहेत ना. काय झालं? नाही, आम्ही तेच म्हणत होतो की लग्नाची बोलणी करायची असेल तर तुमच्या काही अपेक्षा आहेत का? नाही. हा, ओ काहीच नाही. हां, बाकी तुमच्या बहिणीला तुम्हाला काही द्यायचं असेल तर ती तुमची इच्छा. अहो असं कसं, नक्की देणार. अहो हिच्यासाठी आम्ही आधीच सोनं करून ठेवलंय. आईचं सोनं आहे. 3 पैकी तर 2 फ्लॅट हिच्याच नावावर आहेत. आणि किती, आपली 3 एकर जमीन आहे. ती जमीन तुमच्या दोघांमध्ये मिळू नये की? अहो नाही, पूर्ण 3 एकर जमीन हिच्या नावावर आहे. शिवाय तिकडनं हायवे सुद्धा गेलाय, तर तुम्हाला जमिनीचा भाव पण चांगला मिळेल. चांगली पैशावाली पार्टी हाताला लागली. काही म्हणालात का? अहो चांगलं आहे, मग वाट कशाला बघायची? अहो तसंही माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं की ह्याच महिन्यात लग्न करायचं. मग आपण एक चांगली तारीख शोधून उडवून टाकूयात की बार? हो, बार उडवून टाकूया. बरं मला सांगा, तुमच्या लग्नात तुमच्याकडून किती लोक येणार आहेत? म्हणजे आई, बाबा, बहीण, भाऊ या व्यतिरिक्त अजून किती लोक आहेत? नाही, माझं कोणीच नाही. म्हणजे माझं असं म्हणावं असं कोणीच नाही आहे या जगात. मी एकटा आहे. अहो असं कसं? आधी एक बायको आहे ना तुम्हाला फॅमिलीमध्ये, तिला बोलणार की नाही? म्हणजे
मी समजलो नाही. अहो, असं कसं? लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं मिलन. मग सगळ्यांना बोलवायला हवं ना. नाही नाही, मला वाटलंच तुम्ही विसरणार, म्हणून मीच तुमच्या संपूर्ण कुटुंबाला इकडेच बोलवलंय. म्हणजे जरा मागे ओढून बघता का? या फायनल झाल्यात. तुम्हाला अजून बघायच्या सुमियाजी? नाही नाही, आमची सगळी खरेदी झाली. ओके. तुम्हाला? नाही. ठीक आहे, मग हे फायनल झालंय. ह्याचं बिलिंग करूया आपण. चेतना काकी, झाल्या का तुमच्या साड्या? हो झाली. अगं मी उगाच टाइमपास करत होते. बरं, आता ब्रायडल कलेक्शन मधल्या साड्या बघूया का तारिणीसाठी? अगं पण जिच्यासाठी आपण साड्या बघतोय ती तारिणी आहे कुठे? कुठे गेलेत कुठे एवढ्या वेळ? अजून आले नाहीयेत. एवढ्या मोठ्या दुकानात शोधणार तरी कुठं? मी फोन करते. हा बघ, फोन करून बघ. खाली नाही ना गेलेत? काय मग सगळ्यांना ओळखलं का? संतोष मनसेकर. ये. कळलं? ज्या बाईच्या मनगटाला तुम्ही नाजूक समजता त्यातला जोर दिसला का? आज महिला दिनाच्या दिवशी तुलाच काय, तुझ्यासारख्या अनेकांना धडा शिकवू शकतो आम्ही. कोण आहात तुम्ही? मी एक बाई, एक महिला, एक स्त्री. अरे आपण माणसं प्राण्यांना सुद्धा चांगली वागणूक देतो रे. या ज्या सगळ्या जणी आहेत ना, या तू लग्न केलेल्या बायका आहेत. तू काय वागणूक दिली त्यांना? गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणजे आपला मालकी हक्क आला त्यांच्यावर असं वाटतं तुला? गळ्यातला पट्टा नाहीये तो, मंगळसूत्र आहे ते. हे मंगळसूत्र जे घातल्यानंतर सप्तपदी घेताना तू त्यांना वचन दिलं होतंस. आठवतंय का? तुला आठवणच करून देते आज त्याची.